नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या स्मार्ट नर्सिंग नोट्स मराठी या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण पाहणार आहोत GNM सेकंड इयरमधील मेंटल हेल्थ नर्सिंग या सब्जेक्टमधला हिस्टेरिया डिसीज. हिस्टेरिया डिसीज हे सेकंड युनिटमध्ये येतो. हे माझ्या हँड नोट्स आहेत जे माझ्या क्लासमध्ये आमच्या क्लास टीचरने दिलेले आहेत. तर चला पाहू हिस्टेरिया म्हणजे काय. हिस्टेरियाचे इंट्रोडक्शन्स. उन्माद वायू हा एक मानसिक विकार आहे ज्यामध्ये व्यक्तीचे वर्तन, भावना आणि शरीराचे नियंत्रण तात्पुरते विस्कळीत होते. म्हणजे हिस्टेरियामध्ये व्यक्तीचे वर्तन आणि भावना आणि शरीराचे नियंत्रण हे तात्पुरते म्हणजे सध्याच्या काळात विस्कळीत होऊ शकते. रुग्णाला एखाद्या परिस्थितीत अतिशय भावनिक ताण आल्यामुळे शरीरावर, वर्तनावर त्याचा परिणाम होतो. म्हणजे रुग्णाला जर एखाद्या गोष्टीचा भावनिक ताण हे जास्त प्रमाणात आला तर त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर आणि वर्तनावर होतो. फर्स्ट आता पाहू आपण हिस्टेरियाचे कॉजेस. हिस्टेरियाचे कॉजेस हे फर्स्ट आहे मानसिक ताण, दुःख किंवा भीती. फर्स्ट कॉज आहे की रुग्णाला मानसिक ताण येतो, जास्त प्रमाणात दुःखी होतो तो रुग्ण, किंवा एखाद्या गोष्टीची अतिभीती वाटते. त्यावेळेस हिस्टेरिया होण्याचे कारणे चान्सेस भरपूर प्रमाणात असतात. कुटुंबातील वाद, आर्थिक किंवा सामाजिक दडपण. कुटुंबामध्ये सतत वाद होत असतील किंवा आर्थिक दडपण असेल किंवा सामाजिक दडपण असेल, त्यामुळे पण हिस्टेरिया होऊ शकतो. बालपणीच्या मानसिक आघाताची घटना. बालवयात एखादी मानसिक घटना घडली असेल त्याचाही परिणाम होऊ शकतो. लक्ष वेधून घेण्याची प्रवृत्ती. काही रुग्णाला असा आजार होत नाही, पण इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशी वागणूक करू शकतो रुग्ण. झोपेची कमतरता, थकवा, चिंता. झोपेच्या कमतरतेमुळे भावनिक ताण येऊ शकतो. थकवा, चिंता या सर्व गोष्टी जर असतील रुग्णाला तर या सर्व हिस्टेरियाची कारणे होऊ शकतात. महिलांमध्ये हार्मोन्समधील बदल. मेन्स्ट्रुअल पिरियड्स यामुळेही ताण येऊ शकतो. गर्भधारणा, रजोनिवृत्ती इत्यादी गोष्टींमुळे हिस्टेरिया हा डिसीज होऊ शकतो. नेक्स्ट पाहू हिस्टेरियाचे सिम्पटम्स. पहिले सिम्पटम अचानक बेशुद्ध पडणे. काही वेळेस रुग्णाला अचानक बेशुद्धी येऊ शकते, अनकॉन्शियस होऊ शकतो तो रुग्ण. सेकंड आहे अंग ताठरणे, हातपाय थरथरणे. रुग्णाचे हातपाय थरथर कापायला लागते आणि अंग ताठरते म्हणजे वाकत नाही. थर्ड आहे जोरात ओरडणे, रडणे, हसणे. काही क्षणात रडतो, काही क्षणात ओरडतो तर काही क्षणात हसतो. हे सर्व कारणे हिस्टेरियाची आहेत. शरीरातील एखाद्या भागात मुंग्या येणे. हालचाल न होणे. अचानकपणे बसलेल्या जागी एखाद्या भागात मुंग्या येते शरीरावर किंवा हालचाल न होणे. नेक्स्ट आहे श्वासोच्छ्वास जलद होणे, छातीत ताण जाणवणे, रेस्पिरेशन वाढणे, छातीत ताण येणे म्हणजे. नेक्स्ट आहे लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेण्याची प्रवृत्ती. लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी काही रुग्ण हे सिम्पटम्स करू शकतात. झोप न लागणे, बेचैनी अवस्था. ज्यावेळेस झोप लागत नाही, बेचैनी वाढते, अशा वेळेस हिस्टेरिया होऊ शकतो. हिस्टेरियाची ट्रीटमेंट. फर्स्ट आहे मानसिक उपचार. त्यामध्ये समुपदेशन, काउन्सिलिंग. हिस्टेरिया या आजारावर रुग्णाला व त्याच्या नातेवाईकाला काउन्सिलिंग करावी. हिस्टेरिया होण्याचे कारणे, त्याचे कॉजेस, त्याचे सिम्पटम्स या सर्व गोष्टी रुग्णाला व रुग्णाच्या नातेवाईकाला समजून सांगाव्या. त्यावर प्रिव्हेन्शन काय केलं पाहिजे किंवा त्यावर प्रॉपर
ट्रीटमेंट काय घेतली पाहिजे हे पण रुग्णाला व रुग्णाच्या नातेवाईकाला समजून सांगावे. नेक्स्ट, पेशंटच्या भावना सहानुभूतीपूर्वक ऐकणे. जे काय आपण पेशंट बोलतो त्यावेळेस त्याच्या भावना जे काय आहेत ते समजून घेऊन सहानुभूतीपूर्वक ऐकावे. आत्मविश्वास देणे, रुग्णाला आत्मविश्वास द्यावे, कॉन्फिडन्स निर्माण करावा. ताणतणाव कमी करणे, रुग्णाच्या बोलण्यामधून त्याच्या समस्या जाणून घ्यावे आणि त्याची ताण कसा कमी करता येतो यास मदत करावी. सेकंड आहे